रक्तबीजाला अमरत्व आणि अजिंक्य असं वर प्राप्त झालाय. या रक्तबीजाच्या रक्ताच्या थेंबात रक्तबीज निर्माण करण्याची शक्ती आहे. यावेळी या विश्वाचा विश्वकर्ता म्हणून त्रैलोक्यावर राज्य करण्यासाठी या रक्तबीजानं आक्रमण केलंय. आदि शक्ती कालिकेचा अवतार धरून आलाय. कालिकेचं रूप घेऊन आलीस या रक्तबीजाच्या वधासाठी. युद्धाला सुरुवात. कालिका हे रक्तबीजा यावेळी विराट रूप कालिकेचं घेऊन तुझ्या घातासाठी आलंय. तुझ्या रक्ताचा एकही थेंब या भूमीवर पडू न देता ही कालिका तुझं रक्त प्राशन करून तुझा वध करण्यासाठी तत्पर होते. युद्धाला तयार. कालिका आणि रक्तबीज यांच्यामध्ये दुप्पट प्रकारचं शस्त्र अस्त्र मल्ल युद्ध सुरू झालं. दोघांमध्ये मायावी युद्ध सुरू झालं. दोघांमध्ये चालले असंख्य वर्ष युद्ध. आणि या युद्धात कालिकेनं रक्तबीजाचा रक्ताचा थेंबही भूमीवर पडू न देता रक्ताचा थेंबही भूमीवर पडू न देता रक्तबीजाचा वध केला. रक्तबीजाचा वध केला आणि कालिकेनं हे रक्त गिळंकृत केलेलं त्याच रक्तामुळे कालिकेला अहंकार झाला. कालिकेमध्ये रक्तबीजाचं राक्षसी तेज थैमान वाजू लागलं आणि तेच त्यावेळी कालिकेनं साऱ्या विश्वाला त्रस्त करण्यासाठी सुरुवात केली. कालिकेनं साऱ्या पृथ्वीला साऱ्या ब्रह्मांडाला त्रस्त केलं आणि कालिकेला शांत करण्यासाठी आदिशक्ती आदिमाया कालिका आदिशक्ती आदिमाया कालिका आदिशक्तीला शांत करण्यासाठी अर्धनारी नटेश्वर शिवशंभू महादेव शंभूची शक्ती आदिशक्ती शंभू शिवशंभू महादेव आणि शिवशंभूंची शक्ती आदिशक्ती हीच ही कालिका. आणि या कालिकेला शांत करण्यासाठी शिवशंभू महादेव कालिकेच्या पायाखाली लोळण घालून कालिकेनं शिवशंभूच्या छातीवर नृत्य केलं. त्याच वेळी कालिका शांत झाली. त्याच वेळी कालिका शांत झाली आणि विश्वातील 33 कोटी देवतांना आशीर्वाद देऊन कालिका लुप्त झाली. असा हा भव्य दिव्य चित्र देखावा रक्तबीजाचा वध.